हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. पहाट झालेली आहे आणि सकाळचे जवळपास 5:20 झालेली आहेत आणि आता इथे मी किचनमध्ये डब्याची तयारी करत आहे. तुम्ही कॅप्शन वाचून माझा व्हिडिओ पाहायला आलात का? तर मग आला असाल तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्की मला काय सांगायचे ते या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला समजेल. तर आता इथे मी पटकन मुलाच्या डब्याची तयारी करून घेते. कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की माझ्या कुटुंबाचा विचार पॉझिटिव्ह पद्धतीने. तसं पाहायला गेलं तर आपण सगळ्याच महिला आपल्या कुटुंबाचा विचार सगळ्यात आधी आपण करत असतो. पण आपण हा विचार करत असताना या विचारामध्ये आपण आपल्याला सहभागी करून घेतले का, याचा देखील विचार आपण केला पाहिजे. मी, माझा मुलगा, माझा नवरा असा आपण नेहमीच विचार करत असतो. पण या सगळ्यांमध्ये माझ्या सगळ्या कुटुंबाचं कसं भलं होईल किंवा सगळ्या कुटुंबाचे विचार कसे पॉझिटिव्ह राहतील याकडे माझा नेहमी कल असतो. तर याचं एक साधं असं उदाहरण मी देण्याचा प्रयत्न करते. जेव्हा मी माझ्या मुलांना शिकवत असते किंवा मग त्यांचा अभ्यास घेत असते, तर बऱ्याचदा मला असं ऐकायला मिळतं, की "मम्मी मला हे समजत नाहीये, मला हे गणित येत नाहीये, कठीण जातंय, हे एवढं मोठं उत्तर खूप पाठ करायला वेळ लागेल. एक काम करू का? हे उत्तर मी नंतर करू का?" किंवा मग एक काम करतो, ऑप्शन असतात ना, मग त्या ऑप्शनमधला जे आन्सर मला येईल ते मी करतो. अशी सवय आपल्या मुलांना लागत राहते आणि आपण मग पर्याय शोधायला लागतो. आणि जर आपल्याकडे पर्यायच उपलब्ध नसतील तर अशा वेळेस आपण काय करायचं? बरं, या पर्यायाची सवय आपल्याला का लागते याच्या मुळाशी आज आपण जाणार आहोत. ज्या वेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की हे काम मला नाही जमणार, मला जमतच नाही, मला येणार नाही, मी नाही करू शकत, माझ्याऐवजी दुसरं कोणीतरी करेल, मी त्यापेक्षा एखादं साधं सोपं काम करेन. असं ज्यावेळेस आपण वारंवार आपल्या मनाला आणि आपल्या डोक्यामध्ये हे विचार येत असतात, त्यावेळेस समजून जायचं की आपलं मन आणि आपलं डोकं साधं, सरळ, सोपा मार्ग शोधायला सुरुवात करत असतं. आणि मग असं करत असताना साहजिकच आपला जो महत्त्वाचा प्रश्न असतो त्यापासून आपण थोडंसं दूर होत जातो आणि अशीच सवय मग आपल्याला लागत राहते. आणि म्हणूनच आपण लहानपणापासूनच आपल्या मुलांना एक सवय लावणं खूप गरजेची आहे. मी माझ्या मुलांना नेहमी अभ्यासातून जितकं काही शिकवता येईल तितकं मी शिकवण्याचा प्रयत्न करते. कारण की मला माहिती आहे आता सध्या ते स्टुडंट एजमध्ये आहेत, विद्यार्थी दशेमध्ये आहेत आणि आता मी जितकं त्यांना सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला तितकं त्यांना लवकर समजेल. त्यामुळे मी माझ्या मुलांना नेहमीच सांगत असते, "मला येणार नाही, मला जमत नाही, मी दुसरा करू का मम्मी सोपा प्रश्न?" हे असं म्हणण्यापेक्षा "मला येईल, मला जमेल, का नाही करणार? इतर मुलं करतायत, मी देखील करू शकेल." असं ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये विचार येतात आणि हे विचार आपल्या डोक्यामध्ये वारंवार आले पाहिजेत. त्यासाठी आपल्या मनाच्या आणि डोक्याच्या डिक्शनरीतून नकारात्मक शब्द काढून टाकले पाहिजेत. जसं की नाही, नको, नाही येणार, नाही जमणार, नाही करू शकत असे जे शब्द आहेत ना, कुठेतरी आपल्याला पाठीमागे खेचत असतात. त्याऐवजी मी करेन, मला येईन, मला जमणारच, मी हे करूच शकतो. अशा पद्धतीने ज्यावेळेस ठामपणे आपण आपल्या मनाला ज्यावेळेस बजावून सांगत असतो, त्यावेळेस कुठेतरी आपले हे जे विचार आहेत, आपल्या डोक्यामध्ये ते भिनत असतात. आणि मग आपण तशाच पद्धतीने मार्गक्रमण करत असतो. याचं एक उत्तम उदाहरण मला माझ्याच अनुभवातून आलेला प्रसंग तुमच्याशी शेअर करायला आवडेल. लॉकडाऊन लागलं होतं आणि आपण सगळेच या लॉकडाऊनमधून गेलेलो आहोत. जवळपास 2.5 ते 3 वर्ष हे जे लॉकडाऊनमध्ये गेले ना, भयंकर वेदनादायक होते. खूप सारी जवळची माणसं आपण गमावली आणि हे सगळं अनुभवत असताना खूप सारं शिकायला देखील मिळालं. शैक्षणिकदृष्ट्या मुलांचं देखील भरपूर नुकसान झालं. ऑनलाईन शाळा जरी चालू असली तरी देखील मुलांचं अभ्यासामध्ये आता लक्ष राहिलं नव्हतं. मग ऑनलाईन शाळा कॉम्प्युटरवर चालू आहे आणि पाठीमागे मुलांचा बराचसा अभ्यास सुटत चालला होता.
जसं की महत्त्वाच्या गणिताच्या स्टेप्स असतात किंवा मग काही फॉर्म्युले असतात, तर ते फॉर्म्युले हे मुलांनी लक्षात ठेवायचे असतात आणि त्यानुसार गणित करायचं असतं. हे बऱ्यापैकी मुलं विसरत चालले होते आणि काही मुलांचा जो सुरुवातीचा बेस असतो तोच राहून आता गेला होता या लॉकडाऊनमध्ये. ऑनलाईन शाळा चालू होती, मुलं अभ्यास करत होते आणि ऑनलाईनच त्यांच्या एक्झाम वगैरे होत होत्या. जसं की मुलांचं वर्ष वाया घालवायचं नाही. पण त्याचा परिणाम ज्यावेळेस लॉकडाऊन संपलं आणि शाळा सुरू झाल्या, त्यावेळेस मुलांच्या अभ्यासावरती त्याचा परिणाम झालेला दिसतो. आणि म्हणूनच माझ्या मुलाचे सुरुवातीचे 7वी, 8वी आणि 9वी बऱ्यापैकी लॉकडाऊनमध्येच गेलं आणि जो 10वीचा बेस असतो तो सगळा लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळे मुलांना बऱ्यापैकी आता गणिताचा जो पाया आहे तोच त्यापासून ते लांब गेले होते. आता 10वीला मुलगा आला होता त्यामुळे भयंकर असं टेन्शन आलं होतं, कारण की कसं आहे लॉकडाऊनमुळे सगळं 3 वर्ष वाया गेली. 2 ते 2.5 तसं म्हणायला गेलं तर 3 वर्ष धरलं तरी चालेल. इतकी वर्ष आपली वाया गेली आणि या वाया गेलेल्या वर्षामध्ये गणिताचा पायाच कच्चा राहून गेला आणि मग मला असं वाटत होतं 10वीचा बोर्ड आहे हा कसा करेल. मुलगा अभ्यास करत होता, मी त्याला नेहमी बजावायचे, पण काय आहे तो नेहमीच म्हणायचा मी करतो अभ्यास, पण माझ्यासमोर तो कधीच अभ्यास करताना दिसायचा नाही. आणि मग एकदा मी असाच एक मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला आणि मग त्यामध्ये असं सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण आपल्या डिक्शनरीतून नकारात्मक शब्द काढून टाकायचे आणि त्याऐवजी आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण एका मोठ्या पेपरवर लिहायचं आणि ते जे आपलं स्वप्न किंवा ते जे आपलं हेतू आहे तो आपल्या नजरेसमोर राहील अशा पद्धतीने ठेवायचा. मीही तसंच करायचं ठरवलं, कारण की मला असं वाटत होतं एक्सपेरिमेंट करायला काय हरकत आहे. आणि मग मी एके दिवशी एका मोठ्या ब्लँक पेपरवरती 90% असं लिहून ठेवलं आणि स्केच पेननी डार्क म्हणजे जवळपास काळ्या कलरच्या स्केच पेनने 90% असं लिहून ठेवलं आणि तो जिथे बसतोय, उठतोय, झोपतोय अशा ठिकाणी भिंतीवरती समोरासमोर लावून ठेवलं. मला असं वाटायचं की हा रोज बघेल आणि त्याला मी तसं सांगितलं होतं की हे रोज बघत जा. काय होतं ना, रोज आपलं लक्ष त्याच्याकडे जातं. 90% आपले सकाळ, दुपार, संध्याकाळ उठता, बसता, खाता, पिता, अभ्यास करता त्याचं लक्ष त्याच्याकडे जात असावं. आता बोर्डाची एक्झाम सुरू झाली होती आणि बऱ्यापैकी हा अभ्यास करत असायचा. पण माझ्यासमोर तो अभ्यास करताना कधीच दिसला नाही. मी त्याला म्हणायची, "अरे बोर्ड आहे. आता जर पर्सेंट चांगले मिळाले तर आपल्याला पाहिजे ती साईड घेऊ शकतो. जसं की सायन्स झालं, कॉमर्स झालं. तुला जे आवडेल ते आपण घेऊ शकतो. अभ्यास कर." आता मी सततचं असं म्हणल्यामुळे माझे मिस्टर मला म्हणायचे, की "तू त्याच्यावर दबाव आणू नकोस." आणि मग नंतर मला कुठेतरी हे देखील वाटलं, की खरंच मी जास्त दबाव आणते का? आणि मग मी त्याला बोलणं सोडून दिलं. पण मला बघायचं होतं हा नक्की काय करतोय, ह्याला याचं म्हणजे गांभीर्य आहे का. एक्झाम झाली, बघता बघता आता बोर्डचा रिझल्ट लागणार होता आणि आता जशी तारीख जवळ येत होती तसं तसं माझं म्हणजे गांभीर्य वाढत होतं चेहऱ्यावरचं आणि डोक्यामध्ये प्रश्नांचे विचार देखील चालू होते. आज 10वी बोर्डचा निकाल आहे म्हणून मोठा मुलगा सकाळपासूनच जरा शांत शांत दिसत होता. मला हे समजलं तरी देखील मी या संदर्भात बोलण्याचं थोडंसं टाळलं. कारण की मला असं वाटत होतं की मी काही जर बोलले तर त्याला उगाचच टेन्शन येईल आणि म्हणून मी त्या संदर्भात काहीही बोलले नाही. सकाळपासून त्याचे वडील देखील मस्तपैकी आनंदात होते. सकाळपासून मुलांना काहीतरी खायला प्यायला आणत होते जेणेकरून घरातलं वातावरण आनंदी राहील आणि मी देखील हसून खेळून राहण्याचाच प्रयत्न करत होते. आणि दुपारच्या वेळेस साधारणपणे 2:30 ते पावणे 3 वाजताच्या दरम्यान ऑनलाईन रिझल्ट लागला आणि त्यानेच तो रिझल्ट बघितला देखील. गपचूप माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "मम्मी रिझल्ट लागलाय." तर मी म्हटलं, "अरे वा, दाखव मला किती आले, चांगले मिळाले ना?" तो म्हणाला, "तू बघ आधी." मी म्हटलं, "तू बघितलंयस ना?" "हो मी बघितलंय, पण तू बघ आधी, कारण की मला तुझा चेहरा बघायचा आहे." म्हटलं ठीक आहे. त्याच्या पप्पांनी त्याचा रिझल्ट बघितला होता, ते देखील शांत होते आणि दोघांना बघून माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झाले. आणि मग मी नंतर त्याचा रिझल्ट पाहिला आणि काय आश्चर्य,
त्याला जवळपास 88.69 इतके पर्सेंट मिळाले होते। आणि जसं की त्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जसं मी केलं होतं, एका मोठ्या पेपरवरती 90% असं लिहून ठेवलं होतं आणि उठता बसता त्याच्या नजरेसमोर राहील असं मी ठेवलं होतं। आता 88.69 इतकं म्हटल्यानंतर जवळपास राऊंड फिगरने जर म्हटलं तर 89% त्याला मिळाले होते। फर्स्ट क्लास आला होता आणि मला हे माहिती नव्हतं की माझ्याच कॉम्प्लेक्समध्ये माझा मुलगा पहिला आलाय। एकावर एक फोन धडकायला लागले आणि आश्चर्याचा धक्का आणि आनंद माझा गगनात मावेनासा झाला। मला माझ्या मुलाचं फार कौतुक वाटलं। आणि हो, 10वीला जसा माझा मुलगा गेला होता त्याच वेळेस मी ठरवलं होतं की मी माझ्या मुलाशी कोणाशीही कंपॅरिझन करणार नाही, कोणाशीही तुलना करणार नाही, ना अभ्यासामध्ये, ना दिसण्यामध्ये, ना वागण्यामध्ये, ना बोलण्यामध्ये। आणि त्याचा रिझल्ट मला हळूहळू त्याच्या वागण्यामध्ये दिसू लागत होता। बऱ्यापैकी त्याचं वागणं आता समंजस झालं होतं। बऱ्यापैकी त्याला आता समजत होतं की आपल्याला आता काय करायचंय। आणि 90% ची अपेक्षा करणारी मी, जसं की पेपरवर लिहिलं होतं तसंच अगदी 90%ला 1% कमी असं म्हटलं तरी देखील चालेल आणि इतके पर्सेंट त्याने मिळवले। खूप खूप आनंद झाला मला। आणि यावरून आता मी खात्रीनिशी तुम्हाला सांगू शकते की आपल्या मुलांना घडवायचं असेल तर त्यांच्यावर अभ्यासाच्या बाबतीमध्ये दबाव देऊ नका, प्रेशर आणू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही मुलाशी किंवा नातेवाईकांशी आपल्या मुलांची तुलना करू नका। अभ्यासामध्ये तो बघ कसा आहे, तुला इतकेच पर्सेंट आले, तो बघ कसा वागतो, त्याच्या भावाबरोबर बघ कसा वागतो, आई वडिलांशी कसा वागतो, अजिबात आपण आपल्या मुलांची अशी तुलना करू नये असं मला वाटतं। आणि हा बदल मी जेव्हा माझ्या स्वतःमध्ये केला तेव्हा मलाच माझ्यामध्ये एक वेगळा बदल जाणवायला लागला। पॉझिटिव्ह विचार करण्याचा एक जो आपल्या डोक्यामध्ये विचार असतो तो हळूहळू माझ्यामध्ये रुजायला लागला आणि तसाच विचार मी माझ्या मुलांना देखील आता करायला लावते। आणि आता जसं की माझा मोठा मुलगा मला येणार मम्मी, मी करू शकतो, बघू ट्राय करून बघूया, लगेच हार नाही मानायची, असं आमचं दोघांचं या विषयावरती नेहमी डिस्कशन चालू असतं। नेहमी हार मानण्यापेक्षा खूप सारे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि प्रयत्न केले ना तर त्याला यश हे नक्कीच मिळतं। तर आता तो बदल तर माझ्या मोठ्या मुलामध्ये दिसत आहेच, पण त्याला बघून लहान भाऊ देखील त्याचा आता त्याच्याच मार्गावर मार्गक्रमण करत आहे। थोडासा खेळकर आहे, पण मला माहिती आहे त्याला काय करायचंय हे मला वेळोवेळी पटवून देणं गरजेचं आहे। वेळ मिळेल तेव्हा आपण त्यांना मुलांना समजवलं पाहिजे। मग घरातला कुठलाही फॅमिली मेंबर असू दे, त्याचे वडील असू दे, आजी असू दे, आजोबा, आत्या, काका, मामा, मामी, कोणीही असू दे, ज्या ज्या वेळेस ते आपल्या मुलांना समजावून सांगत असतील, वेळ प्रसंगी ते ओरडतही असतील किंवा मग वेळ प्रसंगी एखादा फटका देखील खावा लागला तरी देखील आपण यामध्ये पडायचं नाही। आणि मग नंतर आपण आपल्या मुलांना या संदर्भामध्ये व्यवस्थित समजावून सांगू शकतो। कसं आहे, आपले फॅमिली मेंबर जे आहेत ते आपल्या मुलांचा नेहमीच चांगला विचार करणार। त्यामुळे तुम्ही माझ्या मुलांना बोलू नका, माझ्या मुलांना बोलण्याचा अधिकार फक्त माझाच आहे, हे असं आपण कधीही बोलायचं नाही। त्यामुळे काय होतं, आपल्या मुलांना देखील तसंच वळण लागतं। आणि म्हणून मी आता माझ्या मुलांना अशा पद्धतीने ट्रीट करायचं ठरवलंय आणि माझी मुलं देखील तशाच पद्धतीने वागायला लागली आहेत। तर प्रत्येक विचार करत असताना आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार रुळलाच पाहिजे आणि तो येतोही। तसाच विचार आपण आपल्या मुलांना आणि कुटुंबाला जर लावला तर नक्कीच आपलं कुटुंब यशाच्या पायरीवर असेल। पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करत असताना कोणालाही दुखवायचं नाही, सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं, असं जर आपण ठरवलं तर आपलं घर पॉझिटिव्ह राहतं। आणि हेच एक महत्त्वाचं गुपित आहे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला यशाच्या शिखरावर नेण्याचं। तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच, भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।